अँड वेलकम बॅक. आज इव्हनिंगला आम्ही छोटीशी शॉपिंग करण्यासाठी बाहेर गेलेलो. मला काही इंडोर प्लांट्स आणायचे होते आणि हिवाळ्यामध्ये किती छान फ्रेश स्ट्रॉबेरीज मिळतात मार्केटमध्ये. तर मला या स्ट्रॉबेरीज आणि मलबेरीज मिळाल्या, खूप फ्रेश होत्या, त्यामुळे मी दोन्ही आणल्या. सानवीला स्ट्रॉबेरीज खूप आवडतात. तर या बेरीज मी आता वॉश करून घेतेय, कारण याच्यावरती भरपूर प्रकारचे पेस्टिसाइड्स यूज केलेले असतात. तर मी याला 15 मिनिट बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मध्ये सोक करून ठेवणार आहे. या स्ट्रॉबेरीज आणि मलबेरीज मी आता वॉश केल्यानंतर छान एका कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. आज मी नर्सरीमधून हे मनी प्लांट मिळतात ना, मार्बलवाले, ते घेऊन आलीये. हे मनी प्लांट्स कॅरी बॅगमध्ये असल्यामुळे मला स्वस्त मिळाले. तर मी हे 3 मनी प्लांट्स आणले आहेत आणि याला मी आता एका छान पॉटमध्ये रिपॉट करणार आहे. इंडोर प्लांट्स मी नेहमी कोकोपीटमध्ये लावते. तर इथे मी मनी प्लांटची रूट छान वॉश करून घेतेय. मनी प्लांटची रूट छान वॉश झाल्यानंतर मी आता याला एका छान पॉटमध्ये रिपॉट करून घेते. कोकोपीट इंडोर प्लांटसाठी एकदम परफेक्ट मानलं जातं, कारण हे मातीपेक्षा हलकं असल्यामुळे रूट्सला हवा मिळते आणि रूट्स चांगली ग्रो होतात. तर हे तिन्ही मनी प्लांट मी एकाच छोट्याशा पॉटमध्ये रिपॉट करणार आहे, म्हणजे हे छान बुशी दिसेल. आणि हे एक असं प्लांट आहे ना, ज्याला एकदम कमी मेंटेनन्स लागतो, म्हणजे याला आपण कुठलंही फर्टिलायझर न देताही छान ग्रो करू शकतो. इवन फक्त पाण्यामध्ये पण मनी प्लांट खूप मस्त ग्रो होतं. फक्त 8 दिवसातनं एकदा पाणी चेंज करायचं. मी हे छोटंसं क्यूट स्नेक प्लांट पण आणलं आहे नर्सरीमधून. त्याच्यावरती थोडीशी धूळ होती, म्हणून ती छान एका ओल्या कपड्याने क्लीन करून घेतली. तुम्हाला प्लांट्स आवडतात का? मला पर्सनली प्लांट्स खूप आवडतात. जर आवडत असतील तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. या रबर प्लांटच्या पानावरती थोडीशी धूळ जमा झालेली, त्यालाही छान क्लीन करून घेतलं. ही सगळी कामं करता करता खूप लेट झाला आणि वेळ कसा गेला कळलंच नाही. तर हा व्लॉग मी नेक्स्ट डेला कंटिन्यू करतेय. तर सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले मी सानवीचा टिफिन बनवतेय. तर त्यासाठी मी रात्रीच रागी डोसा बॅटर फर्मेंटेशनसाठी ठेवून दिलेलं ओव्हनमध्ये. तर आज मी सानवीच्या टिफिनमध्ये आप्पे देणार आहे. त्यात भरपूर व्हेजिटेबल्स ॲड करून या डोसा बॅटरमध्ये मी टाकते कॅरेट, बीटरूट आणि फ्रेंच बीन्स, जे मी छोटे छोटे कट करून घेतले होते. त्यात बेसिक मसाले टाकल्यानंतर मी थोडासा पावभाजी मसाला टाकला. याने एक डिफरंट टेस्ट येते. मला असं वाटतं की हा बेस्ट वे आहे मुलांना भाज्या खाऊ घालण्याचा. मग यात कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी ऍड करून घेतलं.
फ्रेशनअप झाल्यानंतर बाल्कनीचे डोअर ओपन केले आणि मग गेले बेडरूममध्ये सानवीला उठवण्यासाठी. काल रात्री मी थोडं लवकर जेवण केलेलं, त्यामुळे खूप भूक लागलेली, म्हणून ब्रेकफास्ट करण्याआधीच एक कोकोनट वॉटर पिलं. मग आंघोळ करून झाल्यानंतर थोडंसं स्किन केअर केलं. फार जास्त नाही, पण थोडंसं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावते मी. आणि मला असं वाटतं की बेसिक स्किन केअर तर प्रत्येकाने करायलाच हवं. स्किन केअर झाल्यानंतर छान पूजा करून घेतली. रोज पूजा केली की एक वेगळं समाधान मिळतं आणि घरामध्ये छान प्रसन्न वाटतं. पूजा केल्यानंतर मला ब्रेकफास्ट बनवायचा होता. आज माझा ब्रेकफास्ट मेन्यू खूप सिंपल आणि इझी आहे. जर तुम्ही वर्किंग वुमेन असाल तर हा ब्रेकफास्ट मेन्यू तुम्ही नक्की ट्राय करू शकता. खूप इझी आणि लवकर होतो. तर आज मी म्युझली आणि योगर्ट घेणार आहे ब्रेकफास्ट मध्ये. ब्रेकफास्ट झाल्यानंतर मला एक इम्पॉर्टंट काम करायचं होतं. माझ्याकडे या टाइप्सचे ट्रान्सपरंट असे फ्रीज कंटेनर्स आहेत, तर मला याच्यावरती लेबल स्टिक करून घ्यायचे आहेत. मी या कंटेनर्स मध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर स्टोअर करते आणि या गोष्टी जास्त दिवस टिकाव्यात म्हणून मी याला एका कपड्यामध्ये रॅप करून ठेवते. हे कंटेनर्स जरी ट्रान्सपरंट असले तरी कपड्यांमध्ये रॅप केल्यामुळे मला त्या गोष्टी दिसत नाहीत. त्यामुळे मला प्रत्येक वेळा हे शोधत बसावं लागतंय. म्हणून मी आज डिसाईड केलेलं की याच्यावरती छान लेबल लावून घेऊ. तर घरी हे लेबल्स माझ्याकडे ऑलरेडी होते. तुम्ही असे लेबल्स किचनमध्ये यूज करून तुमचा भरपूर वेळ वाचवू शकता. आपण याला स्टीलच्या डब्यांवरती पण स्टिक करू शकतो. या स्टिकर सोबतच ही पेन्सिल येते आणि त्या पेन्सिलच्या हेल्पने आपण याच्यावरती लेबलिंग करू शकतो. मला तरी हे लेबल्स खूप युजफुल वाटतात.
आणि याच्या एका पॅकेटमध्ये भरपूर स्टिकर्स मिळतात, त्यामुळे हे इनफ होतात किचनमध्ये. हे काम खूप दिवसांपासून पेंडिंग होतं, ते आज कंप्लीट झालं. तर आता मी दुपारच्या जेवणाची तयारी करतेय. तर आज मी बनवते वांग्याची भाजी. तर आज मी ग्रीन मसाल्यांमध्ये वांग्याची भाजी बनवणार आहे. ही वांग्याच्या भाजीची रेसिपी खूप इझी आहे. जर तुम्ही मसाल्यांमधली वांग्याची भाजी खाऊन बोर झाले असाल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. ही भाजी कमी मसाल्यांमध्ये बनते पण खरंच खूप छान होते. लहान मुलांसाठी तर बेस्ट आहे ही भाजी. आणि हो, तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त करू शकता. भाजी बनवण्यासाठी मी या केटलमध्ये पाणी गरम करायला ठेवतेय. तर एका पॅनमध्ये ऑइल ॲड करायचा आणि आपण जो ग्राइंड केलेला मसाला आहे म्हणजे पेस्ट आहे ती ॲड करायची. आणि मग ऑइल सेपरेट होईपर्यंत या मसाल्याला छान कुक करून घ्यायचं. खूप सिंपल रेसिपी आहे आणि खूप कमी टाईममध्ये पण बनते. आता मसाला छान फ्राय करून झाला की त्यात वांगी ॲड करायची. गॅसवरती भाजी शिजते तोपर्यंत मी किचन क्लीन करून घेतलं आणि मग तनोजला जेवायला वाढून दिलं. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करतेय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.